याद्वारे आपल्यापर्यंत माझे काही विचार पोचवायचे आहेत आणि त्यामुळे मी आता आपल्या समोर आहे। तर मित्रांनो, अँटी ड्रग म्हणजे अंमली पदार्थ विरोधी मोहीम हे आम्ही आता नव्याने कुडाळ शहरामध्ये सुरू केलेली आहे। प्रत्यक्षात ही मोहीम सुरू करून आज आमची 2 ते 3 महिने झालेले आहेत, परंतु प्रश्न असा आहे की या मोहिमेची खरोखरच गरज आहे काय? कुडाळ शहरामधील जर आम्ही सर्वे केला तर आमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे की कुडाळ शहरामध्ये अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात विकले जातात। अगदीच आमच्या माहितीप्रमाणे पानपट्टीच्या दुकानापासून ते काही लोक फिरून फिरून हे अंमली पदार्थ विकतात। या अंमली पदार्थांवर कुठेतरी बंधन येणे गरजेचं आहे, कारण या अंमली पदार्थामुळे आपली तरुण पिढी पूर्णपणे बर्बाद होणार किंवा काय अशी भीती आता निर्माण झालेली आहे। आणि त्या दृष्टीने आम्ही कुडाळ शहरामध्ये रात्रो आणि दिवसाचा सर्वे केला। त्यावेळी आमच्या लक्षात आलं की कुडाळमधील शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणे या अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे साधारणपणे 10वी ते 12वी या वयोगटातील मुले या विळख्यामध्ये आहेत। आमच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे जवळजवळ 120 मुलं या अंमली पदार्थाचा वापर कुडाळ शहरामध्ये करतात। या 120 मध्ये जवळजवळ 50 या मुली आहेत आणि कुडाळमधील जवळजवळ 4 ते 5 भागामध्ये संध्याकाळी 6 ते रात्र 12 वाजेपर्यंत हे अंमली पदार्थांचं सेवन एकत्रितपणे करण्याचा कार्यक्रम सुरू असतो। तर प्रश्न असा आहे की या मुलांना रोखायचं कसं? आम्ही पोलिसांची भेट घेतली, डीएसपी साहेबांची भेट घेतली आणि त्यांना या अंमली पदार्थाविषयी सांगितलं। डीएसपी साहेबांनी सुद्धा आम्हाला आवश्यक ते मदत देण्याचे आश्वासन दिलं, परंतु आमच्या समोर प्रश्न असा आहे की खरोखरच या अंमली पदार्थ विक्रेत्यांना जर आम्ही पकडलं तर हा प्रश्न संपेल का? आम्ही या मतापर्यंत आलोय की अंमली पदार्थाचा हा प्रश्न जर संपवायचा असेल तर प्रबोधन हे मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे आणि हे प्रबोधन करायचं म्हणजे प्रत्येक शाळेतून प्रत्येक शाळेतील मुलांना पटवून दिलं पाहिजे की हे अंमली पदार्थ किती वाईट आहेत, किती घातक आहेत। ह्या अंमली पदार्थामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जर कोणता वापर होत असेल तर तो वापर चरस आणि गांजा मोठ्या प्रमाणात आणि अफू मोठ्या प्रमाणात विकली जाते। ही चरस, गांजा आणि अफू यांच्या सेवनामुळे किंवा यांच्या धुरामुळे सुद्धा माणसाला मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि त्याची मानसिकदृष्ट्या तो मनुष्य कमकुवत बनतो। अशी कितीतरी मुलं आहेत की जी आज या व्यसनेच्या अधीन झालेली आहेत। याचा दुष्परिणाम समाजाला समजून सांगण्याची गरज आहे। आम्ही ज्यावेळी सर्वे करण्यासाठी फिरलो त्यावेळी कुडाळातील 5 ते 6 ठिकाणी अशा प्रकारचे अड्डे असलेले दिसून आले। ही मुलं, शालेय मुलं पालकांना काहीतरी कारण सांगून MIDC किंवा अन्य भागामध्ये जातात आणि या अन्य भागामध्ये त्यांचा हा रात्रीचा पर्यंत सगळं काम चालू असतं। कुठेतरी हे थांबलं पाहिजे। मुलांना आपण करतोय चूक आहे असं समजलं पाहिजे। अगदी सुशिक्षित वर्गातील लोकांची मुलं सुद्धा सध्या सुरक्षित नाहीये हे मी या माझ्या माध्यमाद्वारे सांगू इच्छितो। त्याचप्रमाणे मी हेही सांगू इच्छितो की माझा मुलगा बरा आहे अशी गॅरंटी देणाऱ्या पालकांनी सुद्धा सावध होण्याची गरज आहे की तुमचा मुलगा रात्रीच्या वेळी उशिरा घराकडे का येतो हे तुम्ही लक्षात घ्या। पालकांना हे सांगितल्यानंतर वाईट वाटतं, माझ्या मुलावर अविश्वास दाखवू नका असं पालक सांगतात, परंतु आम्ही घेतलेल्या माहितीप्रमाणे सुशिक्षित घरातील मुलं मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकत चाललेली आहेत। आडवाटेला कुठेतरी दडून ही 50, 20, 30 लोकांची टोळकी एकत्र बसून हे अंमली पदार्थाचं सेवन करतात आणि त्यामुळे ही गोष्ट मी माझ्या मित्रांना पटवून दिली, त्यांना दाखवून दिली आणि म्हणून आम्ही सोशल मीडियावर सुद्धा एक ग्रुप केलाय ज्याचं नाव अँटी ड्रग कसं आहे। मी ही केलेली गरज या प्रबोधनाद्वारे त्याने आतापर्यंत सलग 3 लेक्चर शालेय मुलांना घेतलेले असून या अंमली पदार्थाविषयी किती घातक आहे आणि यामुळे लोकांना किती त्रास होतो हे त्यांनी मुलांना पटवून दिलेलं आहे। आम्हाला अपेक्षा आहे की मुलं हळूहळू या अंमली पदार्थांपासून दूर जातील आणि एक सुदृढ आणि सुजाण भारत देश आपण निर्माण करू शकतो। परंतु याबद्दल पालकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत अपेक्षित आहे,
कारण पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपले मुलं ही केवळ आपल्या कुटुंबाचा भार नसून उद्याचा भारताचा तो एक नागरिक आहे आणि या नागरिकाला जर बनवायचं असेल तर या अंमली पदार्थाच्या विळख्यातून त्या मुलांना वाचवलं पाहिजे। पालकांनी आपले डोळे उघडले पाहिजेत आणि आपल्या मुलाकडे बघितलेलं पाहिजे। आज मुलं सुरक्षित नाहीत ही गोष्ट लक्षात घ्या। यापूर्वी सुद्धा दैनिक तरुण भारतमध्ये याबद्दल आर्टिकल्स लेख प्रसिद्ध झालेले आहेत। त्यावेळी त्या लेखानंतर सुद्धा अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या की हे कुडाळात नाही आहे, कुडाळात अंमली पदार्थाचे सेवन केलं जात नाही, परंतु हे सत्य नाही। कुडाळमधील 120 मुलं या अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकलेली आहेत। हा आमचा सर्वे आहे आणि या 120 मुलांमध्ये जवळजवळ 52 मुली आहेत असंही आमच्या निदर्शनात आलेलं आहे। ही आकडेवारी खूप भयानक आहे आणि जर हे असंच सुरू राहिलं तर खूप वाईट गोष्टीला परिणामाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे आणि म्हणून आम्ही अँटी ड्रगची मोहीम सुरू केली आहे। आपण सर्वांनी या मोहिमेला पाठिंबा द्यावा आणि त्याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे असं मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो। आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो विसरू नका LBN ॲडव्हर्टायझिंग चॅनल सबस्क्राइब करायला।